मस्त गरमागरम पालकाची कुरकुरीत भजी तयार आहेत. आता बघा पाऊस तर इतका पडत आहे. या पावसामध्ये असे हे भज्यांचे वेगवेगळे प्रकार तर झालेच पाहिजेत. बघा आज मी पालकाची भजी बनवलेली आहेत. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार मस्त अशी ही पालकाची भजी बनवून तयार आहेत. नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूयात अगदी खमंग आणि कुरकुरीत पालकाची भजी. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि इतका पाऊस पडत आहे. तर पाऊस पडत असताना असे भज्यांचे वेगवेगळे प्रकार जर घरात बनवले ना तर खायला खूपच छान लागतात. ही भजी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा नुसती अशीसुद्धा खायला खूपच भन्नाट झाली आहेत. रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कुठल्याही क्षणी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पालकाची भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण अर्धा जुडी पालक घेतला. पालक जो आहे ना त्याची फक्त पानं घेतली आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ती स्वच्छ धुवून घेतली. नंतर ती अगदी बारीक असा पालक जो आहे ना तो आपण चिरून घेतला आहे. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर वापरणार आहोत. सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे आपण पातळ असे चॉप करून घेतलेत. तुम्ही हवं तर ना चौकोनी आकारामध्ये सुद्धा हा कांदा चिरून घेऊ शकता. आता आपण भजीसाठी हे पीठ मिक्स करून घेऊयात. तर इथे मी एक बाउल घेतला. त्यामध्ये हे जे पालकचे आपण चिरून घेतलाय ना तो पालक टाकून घेऊयात. सोबतच भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हा जो कांदा आपण चॉप करून घेतलाय ना तो सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण काही कोरडे जिन्नस टाकून घेऊयात. तर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये छान अशा कुटून घेतल्यात. तुम्ही हवं तर ना यासोबत एखाद 2 हिरवी मिरची सुद्धा वाटून घेऊ शकता. अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला. 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकले, यामुळे रंग छान येतो. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकायची. 1 चमचा अख्खे जिरे किंवा ओवा असेल तर ओवासुद्धा टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. अर्धा चमचा इथे मी घरगुती लाल तिखट टाकलं आहे. हिरवी मिरचीचा वापर केला नसल्यामुळे घरगुती लाल तिखट टाकलं आहे. आता यामध्ये 1 चमचा थोडंसं गरम केलेलं तेल टाकून घेतलं. सोबतच 1 वाटी आपण इथे बेसन पीठ टाकून घेतलं आणि 2 चमचे आपण इथे तांदळाची पिठी वापरणार आहोत. आता बघा तांदळाच्या पिठीमुळे ना आपली जी भजी आहेत ना अगदी कुरकुरीत व्हायला मदत होते. त्यामुळे इथे मी तांदळाची पिठी टाकली आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर असेल तर ते सुद्धा इथे टाकू शकता. आता बघा यामध्ये सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही, कारण पालकाच्या स्वतःच्या अंगाला सुद्धा भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो. त्यामुळे यामध्येच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर लागलंच तर अगदी थोडंसं तुम्ही पाण्याचा हपका मारू शकता. तर अगदी थोडंसं इथे पाण्याचा हपका मारून हे पीठ मी छान असं मिक्स करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही. आता पीठ छान असं मिक्स करून झाले. अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत. तर पीठ चांगलं मिक्स करून झाले. 5 मिनिट हे पीठ आपण असंच ठेवूयात. त्यामुळे पीठ छान असं रेस्ट होईल आणि लगेचच भजी बनवण्यासाठी घेऊयात. आता बघा एक 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. लगेच आपण याची भजी बनवून घेऊयात. भजी बनवण्यासाठी ना इथे तळण्यासाठी मी गॅसवरती ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की एक एक करून तेलामध्ये भजी सोडून घेऊयात. सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आणि सर्व भजी तेलामध्ये सोडून झाली ना की गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवायची आहे. आता बघा भजी आपण तेलामध्ये सोडून घेतली. तर एक थोड्या वेळाने चमच्याने चांगलं याला ढवळून घ्यायचं. भजी छान अशी सेट झाली आहेत आणि बघा आता याला चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेतलं. गॅसची फ्लेम मी आता मध्यम केली आहे आणि मध्यम आचेवर आता आपल्याला ही भजी ना अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. इतका पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये असं काहीतरी मस्त गरमागरम झालंच पाहिजे. इथे बघा तेलाचे बबल सुद्धा कमी झालेले आहेत. आपली भजी ना आता मस्त अशी तळून झाली आहेत. भज्यांचा रंग सुद्धा बदललाय. भजी तळत असताना ना हाय फ्लेमवर अजिबात भजी तळायची नाहीत. सुरुवातीला भजी जेव्हा तुम्ही तेलात टाकता थोडीशी हाय फ्लेम ठेवायची आणि जेव्हा भजी तेलात सोडून झाली ना लगोलग आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ना ती मध्यम ठेवायची आहे. इथे बघा भजी मी तळून घेतली
झाऱ्यामध्ये आता काढून घेतली आहे. जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पूर्णपणे निथळून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व भजी तळून घेऊयात. इथे बघा मी दोन्ही बॅच अशा मस्त अशा तळून घेतल्या आहेत. आता याबरोबर जर तुम्हाला तळलेली मिरची आवडत असेल तर मिरचीसुद्धा तळून घेऊ शकता, किंवा ही जी भजी आहेत ना ती तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता, किंवा चहाबरोबर जर आवडत असतील ना तर चहाबरोबरसुद्धा ही भजी तुम्ही नक्कीच खाऊ शकता. या अगोदरसुद्धा आपण भज्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत. आता तुम्हाला हे पालकाचे भजे आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा जवळच श्रावण महिनासुद्धा आलेला आहे. जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये अशी भजी खायची असतील, आणि बरेच लोक ना श्रावण महिन्यामध्ये कांदा खात नाहीत, तर त्यापासून या अगोदरसुद्धा मी कांदाविरहित पालकाचे भजे बनवले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा.